एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण आता आलो आहोत सविन्य गावामध्ये। सविन्य गावामधील सध्या राजकीय वातावरण कसे आहे, मतदाराचा कौल कोणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत। कसं आहे तुमच्या गावातील वातावरण? कसं आहे माहिती आहे सर, आता आमच्या गावात आहे ना, आम्हाला तर वाटतंय दामू अण्णाच निवडून यावं। का बरं दामू अण्णाच का? का त्यांनी आमच्यासाठी भरपूर मदत केलेली आहे, आमच्या बहिणीसाठी। त्याच्यामुळे आहे ना, ते निवडून आलेच पाहिजे। तुमच्या बहिणीच्या बाबतीत काय प्रसंग घडला होता की ज्यावेळेस ते तुम्हाला मदतीला आले? ज्यावेळेस माझ्या बहिणीच्या डिलिव्हरीच्या टाइम आहे ना, का काही सुविधा नव्हती, पण त्यांनी स्वतःची एम्ब्युलन्स दिली होती नेण्यासाठी। त्याच्यामुळं आम्ही त्यांना जवळून ओळखतो आहे। ताई, तुमचं काय म्हणणं आहे? काय दामू अण्णांविषयी तुम्हाला काय वाटते? बघा, गोरगरिबांचा नेता आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट, गरिबांच्या ज्या दुःखासाठी म्हणजे सुखासाठी कोणी पण येतो, दुःखासाठी धावून येणारा एक कार्यक्षम नेता आहे तो। म्हणजे माझ्या मते असे नेते उभे राहिले तर आमच्यासारखे गोरगरीब पण जनता पुढे येईल। त्याच्यासाठी आमचं मत आहे का ते निवडून यावे। आपण या ठिकाणी पाहू शकतोय, गरिबांचा नेता म्हणून दामू अण्णा घोडे यांना समजले जाते। डॉक्टर अतुल साबळे, सविन्य, शिरूर।